मजा आएगा ना भिड़ो। माल किधर है? नहीं समझे मित्रांनो, आपल्याला पहिलं बिटमॅप प्रोजेक्टची लिंक ओपन करायची आहे. बिटमॅप प्रोजेक्ट लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला इथे फोटो घ्यायचा आहे. मी डेमोसाठी हा फोटो घेत आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो वापरू शकता आणि या फोटोची लिंक शेवटपर्यंत न्यायची. शेवटपर्यंत नेल्यानंतर आपण जे बीट दिलेलं आहे तिथं बिटमॅपमध्ये हे करायचं आहे, मधून कापून घ्यायचं आहे, मध्ये भाग करायचा आहे. सगळ्या बीटला भाग केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून हा इथं एक इमोजी, हा कोण रोकेगा हमें ही PNG आपल्याला दिली आहे. ही PNG इथं टाकायची आहे आणि याची लेन या बिटमॅपला आली पाहिजे. आणि हा फोटो बेसिक असं इकडं घेऊ. असा घेतल्यानंतर या दुसऱ्या बिटमॅपवर यायच्या नंतर हा जो PNG वाला आहे आपल्याला आपण दिला आहे याला असं इथे घ्यायचं आहे. इथे घेतल्यानंतर याची लिंक इथलं ठेवायची आहे. मग आपल्याला चेक इफेक्टची लिंक ओपन करायची आहे, प्रोजेक्टची लिंक ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉटवर क्लिक करायचं, पॉप इफेक्ट करायचं. पॉप क्लिक केल्यानंतर बिटमॅपवर जायचं आहे. जो पहिला फोटो आहे आपला त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट येऊन जाईल आणि या फोटोवर क्लिक करायचं, मूव एडिट आणि शेपमध्ये जायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, त्याच्या बाजूला जायचं, असं मूव आणि ट्रान्झिशन करायचं. इथं एक प्लसच्या आयकॉन इथं क्लिक करायचं आणि हा जो फोटो आहे आपल्याला असं इकडे थोडा बघायचा, म्हणजे आपल्या फोटोला एक साईड इफेक्ट लागून जाईल. डबल चेक इफेक्टची प्रोजेक्ट लिंक ओपन करायची. ओपन केल्यानंतर सेकंड फोटो घ्यायचा, इफेक्टवर जायचं, कॉपी इफेक्ट करायचं, डबल प्रोजेक्टवर जायचं, सेकंड फोटोला पेस्ट इफेक्ट करून टाकायचं, डबल चेक इफेक्टमध्ये जायचं, कॉपी इफेक्ट, परत चेक इफेक्टमध्ये थर्ड झाला होता, फोर्थ घ्यायचा. हा फोर्थ आणि फिफ्थ फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आणि जो इथं आपण बिटमॅप दिलेला आहे इथपर्यंत यायचं आणि इथं ही PNG ठेवायची. ही PNG वर घ्यायची आहे. याला मूव ट्रान्झिशन मधून जाऊन रोटेट करू. याची लेन्थ शेवटपर्यंत न्यायची. डबल त्या बिटमार्कवर यायचं आणि तिथं आपल्याला, अरे हा नाही, हा वाला नाही, दुसरा वाला कुठे, हे पण नाही, हा वाला PNG लावायचा आहे. याची पण लाईन शेवटपर्यंत ठेवायची. डबल आपल्याला शेक इफेक्टच्या प्रोजेक्टवर जायचं, 2 CC इफेक्ट दिलेला आहे त्याला कॉपी करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर डायरेक्ट बिटमार्कमध्ये पेस्ट करून टाकायचं. पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी आहे.